तर आजचा हा व्हिडिओ मी सगळ्या मुलींसाठी बनवलाय. प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलीला दाखवलं पाहिजे. भावाने आपल्या बहिणीला दाखवायला पाहिजे. मामाने आपल्या भाचीला दाखवलं पाहिजे. त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवते. कारण घटनाच अशा पद्धतीची घडली आहे. 8 जानेवारी 2024ला माझी पासिंग परेड झाली होती आणि त्याच्यानंतर 8 मे 2024 म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 5 महिने. त्या टायमाला मी काही नवीनच होते. तर झालं असं होतं, आता मी तुम्हाला त्याची पूर्ण पार्श्वभूमी सांगते. मी जर ती तुम्हाला डायरेक्ट सांगायला सुरुवात केली तर ती तुम्हाला समजणार नाही. जेव्हा मी पूर्ण स्टोरी सांगल तेव्हा तुम्हाला ते समजेल. तर बघा, एक खेडेगाव होतं आणि मी तुम्हाला ज्या मुलीची स्टोरी सांगते ना, तर त्या मुलीच्या वडिलांचा जन्म हा 1974 ला झाला होता आणि साधारणतः ते 4थीला असताना म्हणजे 1984 साली त्यांचे वडील हे एक्सपायर झाले. त्यांचं वय तेव्हा 9 ते 10 वर्ष असेल आणि त्यांच्या पाठीवरती एक भाऊ आणि एक बहीण असे 3 जण होते. ते वडील गेले त्याच्यामुळे ते घरातले मोठे मुलगे होते, त्याच्यामुळे सगळी जबाबदारी त्यांच्यावरती आली. आता जुन्या काळात खटल्याचं घर होतं. यांना 4 चुलते, त्यांच्या 4 बायका, परत त्यांची पोरं. आता तुम्ही विचार करा की किती मोठं कुटुंब असेल. तर बघा, घरात जर 50-100 रुपयाची भेळ आणली तर त्याचे तुकडे किती होत असतील, कारण एवढे पोरं सोरं, एवढे फॅमिली मोठी होती. आणि अजून बी जे जुन्या काळातलं त्यांचं भेंड्याचं घर होतं ना, अजून पण तेच घर आहे त्यांचं. म्हणजे एकदम असे गरिबीतून दिवस काढलेले त्यांनी. म्हणजे जर कपडे जरी घ्यायचे असेल तर दिवाळीला चुलते घेऊन देणार, वर्षाच्या वर्षाला कपडे राहणार. आणि आई जी होती, आई पण जरा थोडीशी आजारीच होती. तर 9वीला असताना त्यांची आई एक्सपायर झाली. तर आई गेल्यानंतर त्यांच्या बहिणीची आणि भावाची जबाबदारी पूर्णपणे त्यांच्यावर आली. आता भाऊ असेल तेव्हा काय 5-6 वर्षाचा आणि बहीण असेल 3-4 वर्षाची. तर त्यांच्या बहीण आणि भावाला हे पण आठवत नाही की आपले आईबाप कसे दिसायचे. तर बघा, एखाद्यावर जेव्हा जबाबदारी पडते ना तेव्हा समजतं. आता यांच्यावर अशी जबाबदारी पडली एवढ्या लहान वयात. तर या सगळ्या गोष्टींमधून यांनी वावर केलं, घरातलं सगळं केलं, बहिणीचं लग्न केलं, भावाचं लग्न केलं, शिक्षण पण केलं त्यांचं. तर त्यांचे दिवस असेच हाडहाड करण्यात गेले. त्याच्यात त्यांच्या बहिणीचं त्यांनी लग्न लावून दिलं. त्याच्यानंतर त्याच्या बहिणीचे सासू सासरे त्रास द्यायला लागले. त्याच्यानंतर बहिणीने पण सुसाईड केलं, बहीण पण एक्सपायर झाली. तो विषय मी आता सांगायला नाही पाहिजे, पण बोलता बोलता गेलं निघून. असो, अशा याच्यामध्ये त्यांचं पण लग्न झालं आणि तेव्हा काय खटल्याचं कुटुंब होतं. कपडे नवीन भेटले तर भेटले, नाही तर नाही भेटायचे. जे चुलत्यांचे जे पोरांचे कपडे तेच ते जुने वापरायला भेटायचे. तर असंच सगळं व्यवस्थित चाललं होतं. त्याच्यानंतर त्यांच्या घरात एक आनंदाची बातमी आली. त्यांना मुलगी झाली. तर मुलगी झाली तर कोणत्या पण बापाला आनंदच होतो की घरामध्ये लक्ष्मी आली. तर त्यावेळेला त्यांना असं वाटलं की लहानपणापासून आपल्यावर जबाबदारी आली, त्याच्यामुळे आपल्याला शाळेत व्यवस्थित जायला भेटलं नाही. कधी जायचं, कधी नाही, किंवा कधी कोणी काम सांगितलं तर शाळा पण बुडायची. आपलं शिक्षण नाही झालं तर आपल्या मुलीला तरी मोठं बनवायचं, तिला व्यवस्थित शिक्षण द्यायचंय. त्या माणसाने त्यांची मुलगी 4 वर्षाची असताना तिच्या मावशीकडे शिकायला घातलं. आता मी गावाचा उल्लेख आणि नावाचा उल्लेख नाही करत. तर 4 वर्षाची मुलगी आपल्यापासून लांब गेल्यावरती थोडी हळहळ वाटतच ना. मग ते काय करायचे, दर आठवड्याला तिला भेटायला जायचे, खाऊ घेऊन जायचे. आता त्यांच्या गावामध्ये पण शिक्षण नाही, ते पण डोंगरा-डांगरातच राहत होते. तर असं करत करत त्या मुलीला पण राहायची सवय झाली आई-वडिलांपासून, कारण की मावशीने पण आईसारखंच तिला जीव लावलं. असं करत करत तिचं 1ली, 2री, 3री असं स्टेप बाय स्टेप तिचं 10वी पर्यंत शिक्षण झालं. तर तिला 10वीला काहीतरी ना 70% पडले होते. मग वडिलांनी विचार केला, हिला आर्टला नको घालायला आणि सायन्सला पण नको घालायला, कॉमर्सला घालायचा निर्णय केला. आणि मग तिला एका चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करून दिलं, कॉमर्सला ऍडमिशन करून दिलं. आणि वडील जाम खुश होते की आता आपली मुलगी कॉलेजला जायला लागली, तिला व्यवस्थित शिक्षण भेटणार, चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटलंय. तर बघा, 11वी झाली, 12वी चालली आणि त्याच्यानंतर आला कोरोना कालखंड 2020. आणि तेव्हा काही कॉलेज बिलेज सगळे बंद होतं. तेव्हा यायचा मोबाईलवरती अभ्यास आणि ते यायचं सगळे तिच्या मावशीचे यायचे होते, कारण तिच्याकडे काही मोबाईल नव्हता. त्यावेळेस वडिलांना वाटलं की कॉलेजच्या सगळ्या मुलींकडे मोबाईल आहे, तिच्या मैत्रिणीकडे पण मोबाईल आहेत, आपण पण हिला घेऊन द्यावा मोबाईल अभ्यासासाठी, कारण का मावशीच्या मोबाईलवर येतो, मावशीला पण नको त्रास सारखा सारखा. तर मग जेव्हा त्यांनी त्यांचे कांदे विकले ना, तर कांदे विकल्यानंतर कांद्याच्या आलेल्या पैशांमधून तिला मोबाईल घेऊन दिला. तर बघा, कहाणीमध्ये इथून खरा ट्विस्ट आला, कारण की लॉकडाऊनचा पहिला टप्पा झाला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या वडिलांना असं वाटलं की नको काका मावशीला त्रास, आपण तिला आपल्या घरी घेऊन येऊ. मग त्यांनी काय केलं, ते पोरीला गावाला घेऊन गेले. म्हणजे त्यांनी असा विचार केला की जेव्हा कॉलेज बिलेज चालू होईल तेव्हा परत त्यांच्याकडे नेऊन सोडू. त्यांच्याच गावात एक पोरगं होतं, म्हणजे साधारण हिच्यापेक्षा तो 15 वर्षांनी मोठा असेल. आता यांचा कॉन्टॅक्ट फेसबुकला झाला, इन्स्टाला झाला, व्हॉट्सअपला झाला, काही माहित नाही. पण जेव्हा ती पोरगी 18 वर्षाची होती ना, तेव्हा हा 32 वर्षाचा होता आणि दिसायला पण ती एकदम गोरी गोमटी. आणि 12वी-13वी त्यांचा कॉन्टॅक्ट राहिला असेल, चालू झाला असेल, कोणाला काहीच कानोकान खबर नाही लागली.
त्यांचा कॉन्टॅक्ट तो चालूच राहिला, कारण की ती एकदम गरीब होती. कधी कोणाला फिरून नाही बोलणार, कधी चिडणार नाही, काही नाही, एकदम शांत. त्याच्यामुळे तिच्यावरती कोणालाच डाऊट नाही आला. 8 मे 2024ला तिचा शेवटचा पेपर झाला आणि तिने तिच्या वडिलांना कॉल केला, "पप्पा, मी अमुक अमुक मुलासोबत लग्न केलंय आणि मी चालले आता इथून." तिने जेव्हा वडिलांना फोन केला होता ना, तेव्हा वडील शेतामध्ये पानगळ करत होते. तर वडिलांनी फोन उचलला आणि तिला एवढं पण बोलले, "बाळा, तू आता कुठे आहे सांग, मी तिथे येतो आणि आपण सगळं सॉल्व्ह करू, सगळं क्लिअर करू काय असेल ते." पोरगी त्यावेळेस त्या पोरासोबत होती. पोरीने डायरेक्ट जागेवर मोबाईल स्विच ऑफ केला. त्याच्यानंतर त्यांचा काही कॉन्टॅक्टच नाही झाला. तिने फोनच ऑन नाही केला. आता ही जी पोरगी आहे, हिने माझ्यासोबत भरतीची पण प्रॅक्टिस केली आहे आणि म्हणजे भरतीची रनिंगची प्रॅक्टिस केली आणि भरतीच्या ग्राउंडच्या वेळेस पण 4-5 दिवस सोबत होती. तर तिच्या वडिलांनी मला फोन केला की बाळा असं असं झालंय. आता तेव्हा त्यांनी मला फोन केला, पण मी पण नवीन, मला पण काहीच माहित नव्हतं. मी त्याला विचारायचे की ह्या नंबरचं लोकेशन काढता येईल का, काही होईल का. त्याच्यानंतर मी जसं जसं विचारलं ना की ही प्रोसेस काय असते, केस द्यायला लागते, त्याच्यानंतर तो CDR निघतो, मग ते लोकेशन निघतं. जसं जसं विचाराल ना मी, तसं तसं मला ते हळूहळू समजायला लागलं. कारण माझं ट्रेनिंग पास आउट होऊन मला 5च महिने झाले होते आणि मी होते हेडक्वार्टरला. त्याच्यामुळे केस वगैरे या कुठल्याच गोष्टीचा माझा काही संबंध आला नव्हता. तर ज्या दिवशी ती पोरी गेली, तिचे वडील, तिचे मामा आणि तिचे जे भाऊ आहे, ते हे सगळे आळंदीला सापडायला गेले. कारण की बऱ्यापैकी लग्न लोकांचं हे आळंदीलाच होतं. आळंदीलाच जाऊन पळून करतात लोक. आता ज्या वेळेला हे आळंदीला पोहोचले होते, तेव्हा रात्रीचे 11:30-12 झाले होते यांना पोहोचायला. सगळं बंद झालेलं, सगळं सामसाम. तर मग तिथे जाऊन यांनी विचारपूस केली. तर तिथे जाऊन त्यांना समजलं की असे 250 ते 300 कार्यालय आहे जिथे लग्न लावलं जातं. म्हणजे पोरगा 18 वर्षाचा असला आणि मुलगी 50 वर्षाची असली तरी लग्न लावलं जातं, किंवा तो बाबा 70 वर्षाचा आणि पोरगी 18 वर्षाची असली तरी लग्न लावलं जातं. आता हा विषय लई मोठा आहे. तर हा विषय कोणत्या सोशल मीडियानी, न्यूज चॅनलनी कोणी काही उचललेला नाही. आता ते जे लग्न लावतात त्यांना काय 1000-500 रुपये भेटत असतील, पण त्याच्यासोबतच ज्या आई वडिलाची मुलगी किंवा मुलगा पळून जातो ना आणि हे जे लग्न लावून देतात ना, त्या आई वडिलांचा यांना एवढा तळतळाट लागतो ना की जो मी शब्दात सांगू शकत नाही. तिथे गेल्यानंतर हे पोरं-पोरी हे दोघं जण काही त्यांना भेटले नाही. त्याच्यानंतर ते दुसऱ्या दिवशी घरी आले. तर ते इकडे आल्यानंतर वडिलांच्या लक्षात आलं नेमकी पोरगा कोण आहे. तर मग ते पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी कंप्लेंट नोंद केली. दोघांचे मोबाईल नंबर दिले, पण दोघांचे मोबाईल काय स्विच ऑफ होते. आणि ज्यांनी नोंद करून घेतली तर त्यांची नेमकी इलेक्शन ड्युटी लागली होती. तर तिचे वडील रोज पोलीस स्टेशनला जाऊन चक्कर मारायचे की लोकेशन भेटलं का, काही संपर्क झाला का. पण CDR काढायची एक प्रोसेस असते, त्याला परमिशन लागते वरिष्ठ अधिकाऱ्यांची. ती परमिशन भेटल्याशिवाय आपण कोणाची CDR काढू शकत नाही. त्याच्यानंतर 2 दिवसांनी ते साहेब त्यांची ड्युटी संपवून स्टेशनला आले. स्टेशनला आल्यानंतर वडील गेले तिथं. तर त्यांच्याशी बोलले. तर ते साहेब बोलले की मी त्यांच्या घरी फोन केला होता. त्या पोराच्या घरच्यांनी सांगितलं 7-8 वर्षापासून तो घरी येत नाही. त्यांचा आणि आमचा काहीच संबंध नाहीये. तो घरी येत नाही, जात नाही. तो काय करतो, काय करत नाही, काहीच माहित नाही. त्यांनी डायरेक्ट हात वर करून घेतले. त्याच्यानंतर हे असंच कंटिन्यू चालू राहिलं. वडील जायचे पोलीस स्टेशनला, लोकेशन घ्यायचे, काही भेटले नाही. यांची पण शोधाशोध चालू होती. त्याच्यानंतर 10व्या दिवशी ते दोघं जण, मुलगा आणि मुलगी, पोलीस स्टेशनला जाऊन हजर झाले. म्हणजे ज्यांच्याकडे तपास होता त्यांनी फोन केला वडिलांना की हे दोघं जण आलेत. त्यांना पोलीस स्टेशनला बोलून घेतलं. मुलासोबत त्याचे टवाळखोर जोडीदार होते आणि मुलीचे वडील, तिची आई आणि तिचा लहाना भाऊ हे पोलीस स्टेशनला गेले. ज्या वेळेला तिची आई पोलीस स्टेशनला गेली आणि मुलीला बघितलं, त्या पोराच्या हातात हात घातलेला, हातात बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र, कुंकू बिंकू, कानात बिनात घातलेलं. तिची आई ना अशी लटलट कापत होती आणि त्या मुलीला अशी मिठी मारली ना की तिला बोलायला पण शब्द सुटत नव्हते, एवढी रडत होती ती. मग शेवटी नंतर तिला पाणी दिलं. पण ती पोरगी तिची अशी वाकली सुद्धा नाही किंवा आईला म्हटली पण नाही, आई नको रडू, मी आहे सोबत किंवा काय. असं डोळ्यातून थेंब सुद्धा नाही आला तिच्या. आई बापांना वेळ दिला होता, मुलीसोबत तुम्ही बोला. आता आई वडिलांनी तिची भरपूर समजूत काढायची प्रयत्न केली की हा अशाच ठिकाणी राहतो. आता तो पोरगा आहे ना, त्याच्या घरच्यांचा त्याचा काही संबंधच नाही. तो बाहेरचे जे लोक आहेत ना, म्हणजे बाहेरच्या राज्यातले, तर त्यांच्यासोबत तो रूमवर राहायचा. म्हणजे एका रूमवरती ते 10-10 जण राहायचे. तर म्हणजे आई वडिलांनी, आता ती पळून गेली, कोणासोबत गेली, त्याचं बॅकग्राऊंड तर काढलंच असेल. तिला भरपूर समजून सांगायचा प्रयत्न केला. पोरगी डायरेक्ट बोलली, मला माझ्या नवऱ्यासोबत राहायचंय, मला माझ्या आई बापासोबत नाही राहायचं. आता हे सगळं समजतंय की ती मुलगी चुकतीये, त्याचं वयाचं पण फरक जास्त आहे आणि त्याच्याकडे राहायला पण व्यवस्थित नाही.
पण अशा वेळेस पोलीस पण दबाव देऊ शकत नाही, कारण की कायद्यासमोर काहीच नाही. जे कायद्याने त्या कायद्यानेच आपल्याला चालायला लागतं. त्याच्यामुळे त्या पोलिसांनी सांगितलं वडिलांना, जाऊ द्या तिला. तिला जेव्हा त्याचं खरं रूप कळेल, तो गुटखे खातो, दारू पितो, गांजा पितो, काय असेल ते, जेव्हा तिला समजेल ना, तेव्हा ती रिटर्न येईल परत तुमच्याकडं. म्हणजे आई वडिलांचं जे मन असतं ना, ते मानत नाही. तर ते आई वडील त्या मुलीच्या पाया पडायचे, तू ना याच्यासोबत जाऊ नको, तुझ्याकडून आता जी चूक झाली ना, आम्ही तुला माफ करतो, पण तू घरी चल, याच्यासोबत राहू नको. पोरगी कशाच पद्धतीने ऐकायला तयार नव्हती. शेवटी ती पोरगी त्या पोरासोबत निघून गेली आणि तिचे आई वडील घरी गेले. त्याच्यानंतर काय, आई वडिलांचं जे मन आहे ते काय राहवलं नाही. त्या आई वडील मुलीचा जो नंबर आहे त्याच्यावरती फोन करायचे, पण त्यांनी त्या पोरांनी ते पोरीचं जे सिम कार्ड आहे ते फेकून दिलं होतं. नंतर मग आई वडिलांनी याच्या फोनवरती फोन केले. तो फोन उचलायचा, पण बोलायचं ती आंघोळ करतीये, ती इकडे गेलीये, ती तिकडे गेलीये. काय त्या आई वडिलांचा काही कॉन्टॅक्ट होत नव्हता. तो पोरगा आहे ना, म्हणजे त्या आई वडिलांचं आणि त्या पोरीचं बोलणंच होऊन देत नव्हता. मी बाहेर आहे, मी इकडं आलोय, मी तिकडं आलोय, असे कारण सांगायचा. मग वडील त्याला बोलले, जाऊ दे, जे झालं ते झालं, तुम्ही इकडे या, तुमच्या 4 माणसामध्ये मी लग्न लावून देतो. पण ते पोरगा असं आहे ना, त्यांनी डायरेक्ट त्यांचा नंबर ब्लॉक करून टाकला. मग यांनी दुसऱ्या नवीन नवीन नंबरवरून फोन केले, म्हणजे आपले नातेवाईकांचे असतील. जो नवीन नंबर त्याच्या फोनवरती जाईल ना, तो ब्लॉक करून टाकायचा. तर माझ्या ज्या याच्यामध्ये, म्हणजे मी नवीन नवीनच होते आणि नवीन नवीन याच्यामध्ये मला ही केस बघायला भेटली. तर मी जो तो अवतार बघितला ना, आई वडिलांची अवस्था काय होती हे झाल्यानंतर. कधी पोलीस स्टेशनला आले तर कधी त्यांना बसून राहायला लागायचं, साहेब पुढे बाहेर गेले असतील तर. जी सिच्युएशन आहे ना, मी तुम्हाला ती शब्दात सांगू शकत नाही, एवढी डेंजर कंडिशन झालेली. कृपया करून माझी सगळ्यांना विनंती आहे, मुला मुलींना, तुमचं जे काय असं चालू असेल ना, ते तिथं बंद करा. कारण की ज्या वेळेस एखादी मुलगी पळून जातो आणि जी आई वडिलांची जी कंडिशन असते ना, ती तुम्हाला समजू शकत नाही. कारण की लोकांचा दृष्टिकोन त्यांच्याकडे बघण्याचा वेगळा असतो. त्याच्यानंतर आपल्या पाठीवर एखादी बहीण असेल किंवा भाऊ असेल, तर त्यांच्या लग्नाला पण किती प्रॉब्लेम येतात आणि त्या आई-बापांना त्या लोकांची किती बोलणे ऐकायला लागतात. माझी सगळ्या मुला-मुलींना विनंती आहे, तुमचं जर असं काही चालू असेल तर ते जागेवरती थांबवा. कारण ज्या वेळेला तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करता ना, मी समोर बघितलंय की मुलगी गेल्यानंतर आई-बापांना काय त्रास होतो. त्यावेळेची जी सिच्युएशन आहे ना, तर त्या आई वडिलांसाठीच ते असणारं जिवंतपणीचं मरण आहे. 1.5 वर्षापासून ही गोष्ट मला सगळ्यांना सांगायची होती, कारण ती गोष्ट आहे ना, माझ्या अशा आतून तुटत होती. हा माझा व्हिडिओ बघून एक मुलगा एक मुलगी जरी सुधारली ना, तरी मी हा माझा व्हिडिओ बनवल्याचं सार्थक होईल असं मला वाटतं. तर मी आता व्हिडिओ इथे थांबवते, याच्यावरती काही जास्त बोलत नाही. मी माझ्यातून मला जो सांगायचंय तो संदेश मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलाय. अशीच एक अजून एक घटना आहे. तर त्या पोरीला प्रेमात पाडून डायरेक्ट तिकडे नेपाळ बॉर्डरकडे नेलं होतं. मीच तिला आणायला गेले होते. तो किस्सा मी तुम्हाला नंतर सांगेल.